योद्धा सुपरफास्टमध्ये मी वर्षा आपलं स्वागत करते। व्यापारी मोर्चानंतर आज मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून मोर्चा काढण्यात आला। मोर्चा आधीच मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली। उद्या भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या खाजगीकरण आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेंनी 9 जुलै रोजी भारत बंदची घोषणा केली आहे। यावेळी बँकिंग सेवा, विमा कंपन्या, पोस्ट ऑफिस, कोळसा खाणी, सरकारी बस, महामार्ग आणि रस्ते बांधकाम, सरकारी कारखाने आणि कंपन्यांमधील उत्पादन बंद राहील। विरोधी पक्ष नेते पदाबाबत विरोधी पक्षाचं सरन्यायाधीशांना पत्र देण्यात आलंय। मीरा भाईंदर मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेल्या प्रताप सरनाईकांना आंदोलकांनी हुसकावून लावलंय। मीरा भाईंदर मोर्चा अखेर मनसेने ठरवलेल्या मार्गानेच निघाला। यावेळी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकजूट पाहायला मिळाली। महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मौन सोडलं असून भारतामधील सर्व भाषा समान असून सर्वच राष्ट्रभाषा आहेत, कोणतीही एक भाषा राष्ट्रभाषा म्हणून लादणं योग्य नाही, अशी भूमिका RSSच्या सुनील आंबेकर यांनी स्पष्टपणे मांडली। रायपूरमध्ये झालेल्या संमेलनात ते बोलत होते। पाहत रहा योद्धा सुपरफास्ट।